रामकृष्ण हरी. माझं नाव सौ मनीषा घाडगे खांडे. मी जिल्हा सातारा, तालुका माण इथून आलेली आहे. तालुका माण जाधववाडी इथे सेवा सूर्य गुरुकुलम म्हणून माझी वारकरी शिक्षण संस्था आहे. तिथं आज 18 मुलं शिकत आहेत आणि हा आध्यात्मिक वारसा आमच्या कुटुंबाला 5व्या पिढीपासून आहे. माहिती सांगून वारकरी कीर्तनाला सुरुवात. आपुले आहिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरेक वाटे देवा. गीता भागवत करीती श्रवण, गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरेक वाटे देवा. तुका म्हणे मज घडोत्यांची सेवा, तुका म्हणे मज घडोत्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरेक वाटे देवा. विठ्ठल 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 विठ्ठल. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तुझे अमृताचे पाय, तुझे अमृताचे पाय वाटे मस्तकी धरावे. इंचगिरीपंथी अप्पा तुम्हा नित्य स्मरावे. महायोग पीठे तठे भीमरथ्यम, वरम पुंडलिकाय दातुं मुनींद्रै. समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका. आपुले आहिता जो असे जागता, आपुले आहिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरेक वाटे देवा. आज या ठिकाणी प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगद्वंदनीय जगद्गुरु देहूचे सुप्रसिद्ध साधू संत तुकाराम महाराज यांचा अवघ्या 4 चरणांचा कुटुंबातल्या माता पित्याची धन्यता सांगणारा सेवेसाठी घेतलेला अभंग. महाराज या अभंगातून सांगतात, आपुली आहिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरेक वाटे देवा. आपण ज्या हितासाठी जन्म घेतला आहे, आपण ज्या हितासाठी ह्या भूतलावर आलो आहे, त्या हितातून आपण आपल्या घरातल्या मुलामुलींवर संस्कार करावे. आणि अशा मुलामुलींवर संस्कार केलेल्या माता पित्यांना तुकाराम महाराज धन्यता देतात. दुसऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की धन्य माता पिता तयाचिया. तिसऱ्या चरणामध्ये तुकाराम महाराज म्हणतात की गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरेक वाटे देवा. अखंड भगवंताचं नामचिंतन घेणाऱ्या कुटुंबियांना, आईवडिलांना, नवे नवे या पृथ्वी तलावर असलेल्या संपूर्ण जीवाला अखंड देवाचं जे चिंतन करतात त्यांना तुकाराम महाराज धन्यता देतात. आणि शेवटच्या चरणामध्ये तुकाराम महाराज सांगतात की तुका म्हणे मत मज घडोत्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरेक वाटे देवा. तुकाराम महाराज म्हणतात की अशांची माझ्याकडनं सेवा घडू देत देवा, का जे सदैव तुझ्या नामचिंतनामध्ये असतात. कमी वेळ असल्यामुळं सरळ सरळ अभंगाचा भावार्थ सांगितला आहे. जे कीर्तन विश्वनी मला इथं कीर्तन करण्याची संधी दिली ते आमचे व्यासपीठावर बसलेले आफळे गुरुजी बुवा, त्यांच्या चरणावर नतमस्तक होते. स्वातीताई त्यांच्या चरणावर नतमस्तक होते. उत्कृष्ट अशी पेटीची साथ देत आहेत आमचे बाबा, त्यांच्या चरणावर नतमस्तक होते. मृदुंगमणी तबलावादक त्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन कीर्तनाला सुरुवात करते. विठ्ठल 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 विठ्ठल. माणूस जगत असताना, जीवन जगत असताना कळत नकळत त्याच्याकडून पाप होत असतं. जाणून बुजून कोणी पाप करत नाही, पण कळत नकळत त्याच्याकडून पाप होत असतं. आणि कळत नकळत केलेल्या पापाचं शालन जर कुठं होत असेल तर ते कीर्तनाच्या सभामंडपामध्ये होतं, तर कीर्तनाच्या धर्ममंडपामध्ये होत असतं. माणसाने नियमितपणे आपल्या मुखावर भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. नियमितपणे नामचिंतन केल्यानंतर मन प्रसन्न राहतं. भगवंताचं नामचिंतन केल्यानंतर माणूस सदैव त्या गोष्टीमध्ये असतो आणि भगवंताचं नामचिंतनाचं जे सुख असतं ते आपसुक आपल्या चेहऱ्यावर, जी सात्विकता असते ती आपसुक आपल्या चेहऱ्यावर झळकत असते. त्याच्यामुळं माणसाने नियमितपणे नामामध्ये राहिलं पाहिजे. आमचे श्रीगुरू हरिभक्तपरायण शंकर महाराज रसाळ दादा नेहमी म्हणायचे की एक वेळ माणूस नेमात नसला तरी चालेल, पण तो नामात असला पाहिजे.
हे नेहमी म्हणायचे. आणि ती परंपरा आमच्या घरामध्ये आल्यामुळं आज 5वी पिढी आम्ही कीर्तनकार आहोत. आणि माणूस नेहमी नियमात असला पाहिजे, नियमात नसला तरी नामात असला पाहिजे. आणि नामातल्या माणसाच्या चेहऱ्यावरची जी सात्विकता असते ती झळकत असते, ती दिसत असते. ज्यावेळेस माणूस जीवन जगत असतो आणि जीवन जगत असताना त्याच्याकडनं पाप होत असतं, तर ते पापाचं शालन फक्त आणि फक्त भगवंताच्या नामचिंतनामध्ये नवे नवे ह्या कीर्तनाच्या सभामंडपामध्ये होत असतं. विठ्ठल 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 विठ्ठल. आळंदीसारख्या ठिकाणी झाडाखाली निळोबाराई ज्यावेळेस काकडा करत होते, काकड्याचा सुंदर असा स्वर एका स्त्रीच्या कानावर पडला आणि स्त्रीला असं वाटलं की बघावं तरी नेमकं काकडा कोण करते. म्हणून त्या तिथं गेल्या. ती स्त्री सर्वसामान्य नव्हती, पुण्याच्या बाजीराव पेशव्यांची ती पत्नी होती, काशीबाई होती. आणि काशीबाईंनी सुंदर स्वर कानावर पडल्यानंतर त्यांनी विनंती केली की बाबा, 4 महिन्यामध्ये चातुर्मास येतोय, माझी अशी इच्छा आहे का इथं जो तुम्ही काकडा करताय तो माझ्या घरी येऊन करा. नियमितपणे माझ्या घरी भगवंताचं नामचिंतन होईल. तुम्ही जर माझ्या घरी आला तर मला बरं वाटेल. त्यांनी त्यांचा आदेश स्वीकारला. आदेश स्वीकारणार तर कसे नाहीत, बाजीराव पेशव्यांची पत्नी आपल्याला विनंती करते. बरं, बाजीराव पेशवा काही सर्वसामान्य राजा नव्हता, सर्वसामान्य राजाची नाही आहे ती पत्नी, ती एका राजाची पत्नी आहे. अशा राजाच्या पत्नीनं आपल्याला विनंती केली म्हटल्यानंतर आपण तिथं जाणं भाग आहे. म्हणून निळोबाराय त्यांच्या वाड्यामध्ये गेले आणि त्यांच्या वाड्यामध्ये गेल्याच्या नंतर त्यांनी काकड्याला सुरुवात केली, भजनाला सुरुवात केली. पण त्या वाड्यामध्ये असं होत होतं का ज्या वेळेला संध्याकाळचं भजन होत होतं त्याच वेळेला वाड्यामध्ये पलीकडच्या बाजूला बाजीराव पेशव्यांच्या वाड्यामध्ये एक गंगाबाई नावाची नृत्यांगणा रोज नृत्य सादर करण्यासाठी येत होती. त्या नृत्यांगणेच्या कानावर निळोबारायांचा स्वर पडला आणि तिच्या मनामध्ये अशी भावना निर्माण झाली का मी पोटाचा उदरनिर्वाह करायसाठी बाजीराव पेशव्याच्या इथे येते आणि माझ्यापेक्षा सुंदर स्वर ह्या स्त्रीचा जर बाजीराव पेशव्यांच्या कानावर पडला तर बाजीराव पेशवे मला इथं ठेवणार नाहीत, नियमितपणे इथं भजनच चालू राहील. मग करायचं काय? मग त्यांनी ज्यावेळेस नाचता नाचता पायातले चाळ फेकून दिले आणि बाजीराव पेशव्यांना सांगितलं की पलीकडच्या वाड्यामध्ये जे भजन चालले ते भजन जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत गंगाबाई पायामध्ये चाळ घालणार नाही, गंगाबाई नाचणार नाही. कोण आहे म्हणून बाजीराव पेशव्यांनी निरोप पाठला. काशीबाई पतिव्रता होत्या, काशीबाई पतीच्या आज्ञेचं पालन करत होत्या. काय निरोप आहे म्हणून बघितलं तर बाजीराव पेशव्यांनी सांगितले का इथून पुढे वाड्यामध्ये हे महाराज भजन करणार नाहीत आणि हे महाराज जर भजन करणार असतील तर तुमचं आणि आमचं जमणार नाही. डोळ्यांमध्ये पाणी साठवत काशीबाईंनी निळोबारायांना सांगितलं की तुम्ही केलेलं भजन माझ्या मालकांना पसंत नाही आहे, तुम्ही काहीही करा पण मी माफी मागते तुमची, पण आत्तापासून तुम्ही इथं भजन करू नका. तुम्ही राहा 4 महिने पण भजन तुम्ही करू नका, हे माझ्या मालकांना पसंत नाही. चालेल म्हटले माई, पण गेली 3 दिवस मी तुमच्याकडे आहे, तुम्ही मला अन्न दिलं आहे, तुम्ही मला निवारा दिला आहे, कारण की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझी भूक तुम्ही भागवली आहे. एकदा मला तुमच्या चरणावर नतमस्तक होऊ द्या. हा मोठेपणा फक्त संतांमध्ये होता, हा मोठेपणा जो होता तो फक्त संतांमध्ये होता. काशीबाईंच्या चरणावर निळोबाराय नतमस्तक झाले. अश्रूंनी पाणावलेल्या डोळ्यांनी काशीबाईच्या चरणावर त्यांनी अभिषेक घातला आणि निळोबाराय निघाल्यानंतर काशीबाईंना वाटलं का आता इतकी रात्र झाली, इतक्या रात्री निळोबाराय येत आहेत, जात आहेत, तर आपण त्यांना थांबायला सांगूया. मग निळोबारायांना त्यांनी रात्रीचं थांबायला सांगितल्याने विनंती केली, हळू आवाजात का होईना पण सकाळचा काकडा तुम्ही करा आणि निघून जा. सकाळचा काकडा पुन्हा त्या गंगाबाईच्या कानावर पडला. परत त्या गंगाबाईंनी पायातले चाळ फेकून दिले आणि पायातले चाळ फेकून दिल्यानंतर बाजीराव पेशव्यांना प्रचंड जास्त राग आला. बाजीराव पेशव्यांनी निरोप दिला की नेमके ते आहेत तरी कोण, मला दाखवायला ना. मग निळोबाराय तिथं आले, काशीबाई तिथं आल्या आणि काशीबाई गंगाबाईला विचारतात तुझी अडचण तरी काय? भगवंताचं नामचिंतन होत होतं, तुला नेमकी अडचण तरी काय झाली? ती म्हटली मला अडचण काय झाली म्हणजे माझ्यामध्ये विघ्न आलाय, मला अडचणच झाली आहे. जर निळोबारायांच्या स्वरामध्ये माझ्यापेक्षा जास्त ताकद आहे तर मी सांगते ते त्यांनी करायचं आणि जर त्यांनी मी सांगते ते केलं आणि त्याला यश आलं तर मी आयुष्यभर निळोबारायांच्या चरणावर नतमस्तक होईल. मग करायचं काय? म्हटली हे वाळलेलं झाड आहे ना, ह्यांच्या स्वरामध्ये जर ताकद आहे तर ह्या वाळलेल्या झाडाला पालवी फुटवायचं काम, आळवणी घालायचं काम निळोबारायांनी करायचं. निळोबारायांनी क्षणाचा विचार नाही केला. सुंदर अशा स्वरामध्ये त्यांनी त्यांचं भजन चालू केलं. कालांतराने त्या वाळलेल्या झाडाला पालवी फुटली आणि फुटलेली पालवी गंगाबाईंनी बघितली. गंगाबाई बाहेर गेली, पलीकडच्या रांजातलं पाणी घेतलं, संपूर्ण घागरीनं अंग धुवून घेतलं आणि निळोबारायांच्या चरणावर नतमस्तक झाली. गंगाबाई ही वैश्या होती पण गंगाबाई ही निळोबारायांची पहिली महिला भक्त होती. विठ्ठल 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 विठ्ठल. जरी चुकीचं कर्म करत होती तरी तिच्यासमोर अशी गोष्ट दिसली का त्याच्यामुळं तिनं चुकीचं कर्म सोडलं आणि आयुष्यभर ती निळोबारायांची शिष्या झाली. त्याच्यामुळं महाराज म्हणतात की आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरेक वाटे देवा. माणसाकडून कळत न कळत पाप होत असतं पण ते कळत न कळत पाप तुम्हाला जरी दिसलं नाही
शेजापाजारांना तरी दिसलं नाही तरी ते देवाला मात्र नक्की दिसत असतं. त्याच्यामुळं आपल्याकडे देवाची दृष्टी आहे हे सगळ्यांच्या लक्षात आलं पाहिजे. मग आपल्याकडे देवाची दृष्टी, आपल्याला असं वाटतं बाबा चुकून झालं आहे माझ्याकडून, मी जाणून बुजून नाही केलं, चुकून झालं आहे माझ्याकडून. पण चुकून केलेलं पाप आणि जाणून बुजून केलेलं पाप, पूर्वी असं होतं का आजोबांनी करायचं, मुलांनी फेडायचं, असं आता ह्या जन्मात असं आहे का आपण करायचं आणि आपणच फेडायचं आहे. मग त्याच्यानंतर एक खूप मोठे कवी म्हणतात त्याच्यामध्ये, पाप करुणी पापी म्हण हे सैरा वैरा पळतैर, तू काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतैर, तू काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतैर, तुझी सावली तुझ्यापासून कधी दूर होत नाही, तू केलेले कर्म तुला सोडून जात नाहीत, शांती तुला हे झोपू देईना दिदल्या तुझला छळतैर, तू काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतैर, तू काय काय केलंस भल्या माणसा देवाला सार कळतैर. त्याच्यामुळं माणसाने सगळ्या गोष्टी करताना एक लक्षात ठेवायचं का CCTV जरी इथं असला तरी तो वरती बसलेला आहे. आपण केलेल्या सगळ्या कर्माची नोंद त्याच्याजवळ होत असते. वारकरी संप्रदाय हा पवित्र संप्रदाय मानला जातो. सगळेजण म्हणतात, विज्ञान म्हणत असेल का जगातलं आश्चर्य आहे, चीनची भिंत जगातली आश्चर्य आहे, त्याच्यानंतर आता नवीन नवीन उपक्रम झालेत ते सगळ्यात आश्चर्य आहेत, पण वारकरी संप्रदाय हे मान्यच करत नाही. कारण की सगळ्यात पहिलं आश्चर्य हे की 750 वर्षी माझ्या ज्ञानोबारायांनी निर्जीव भिंत चालवली, हे जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. विज्ञानाने हे आश्चर्य करून दाखवलं तरी रेड्यामुखी वेद बोलविला हे माझ्या ज्ञानोबारायांनी केलेलं आहे. फिरविले देऊळ जगा माझी खाती नामदेवा हाती दूध प्याला, हे सगळं संतांचे. मग हे किती जरी आश्चर्य असले तरी संतांचे ही पहिली आश्चर्य आहेत. फार वेळ कमी असल्यामुळं अभंगाचं 4 चरणाचं निरूपण करता येत नाही, पण वारकरी संप्रदायाच्या कीर्तन नियमाप्रमाणे एका चरणाचं निरूपण केलं. कीर्तन विश्वनी मला ह्या मंचावर कीर्तन करण्याची संधी दिली, त्याच्यामुळं मी त्यांचं मनस्वी आभार व्यक्त करते. त्यांच्या संपूर्ण टीमचं मी मनस्वी आभार व्यक्त करून सेवेला पूर्णविराम देते. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल, बोलिलेले करू वेडे वाकडे उत्तर, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध, कुंडली गौरधरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.